संघासाठी त्यांनी दातिवली गावासाठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं ते म्हणजेच आदरणीय श्री मोतीरामजी दळवी आणि दुसऱ्या बाजूला नांदिवली गावासाठी ज्यांनी क्रिकेट खेळलं ते म्हणजेच आदरणीय श्री महेंद्रजी म्हात्रे दोन्ही एक्स क्रिकेटर आहेत फॉर्मर क्रिकेटर आहेत दोन्ही आपण बघतोय पुरस्कर्ते सध्या आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचे दोन्ही संघ सोम इलेव्हन दातिवली एका बाजूला नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर ते करतील बॅटिंग आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघतोय ती म्हणजेच प्रशांत कुंभारकर आणि त्याच्या सोबतीला आहे तो योगेश पाटील. प्लॅनिंग रणनीती आपण बघितली या ठिकाणी टीम मीटिंग नक्कीच होत असताना आपण बघितली. फिल्डिंग करणारा संघ तो म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान या संघाची. आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. हा दुसरा सामना तुमच्या समोर असेल. अगोदरच्या सामन्यामध्ये 49 पॉइंट मिळवले ते म्हणजेच निलेश भोईर यांनी जे कौसाचे होते आणि अगोदरच म्हटलं जेन्युइन ऑलराऊंडर आहे खरा ऑलराऊंडर आहे या संघाचा आणि परी 11 डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करत असताना खूप चांगली फलंदाजी आणि त्यासोबत गोलंदाजी देखील त्याने धारदार केली आणि एकंदरीत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर त्या मॅचचा तो राहिला. आणि नक्कीच आपण जी वेबसाईट बघतो अजयजी पाटील यांनी पहिल्या दिवसामध्ये त्या वेबसाईटचं फॅन्टेसी वेबसाईटच्या ठिकाणी अनावरण केलं. www.my11stars.in या वाहिनीद्वारे देखील त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. प्रत्येकी सामन्यामध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर अर्थातच ज्या खेळाडूला जास्त पॉईंट्स मिळतील त्या खेळाडूला या वेबसाईटद्वारे एक मोमेंट देखील देण्यात येतो. ते पॉईंट्स अशा प्रकारे आहेत खऱ्या अर्थानं जर आपण बघितली वेबसाईट याच स्पर्धेमध्ये तिचं अनावरण करण्यात आलेलं आहे. फलंदाजासाठी आपण बघतोय एका धावेसाठी 1 पॉईंट आहे. त्यासोबत आपण जर बघितलं तर चौकारासाठी 4+1 षटकारासाठी 6+2 आणि 30 पेक्षा जास्त रन्स केल्या तर 4 बोनस पॉईंट आणि त्याचबरोबर 50 पेक्षा जास्त रन्स केला तर 8 बोनस पॉईंट आहेत. आणि त्यासोबत बॉलरसाठी जर आपण बघितलं विकेटसाठी 10 पॉईंट 3 विकेट हॉल अर्थातच 3 विकेट जर मिळवले एका सामन्यामध्ये तर 4 पॉईंट्स असतील आणि 5 विकेट इन ऑलसाठी बोनस पॉईंट आहेत ते म्हणजेच 8 पॉईंट्स. त्यासोबत फिल्डरसाठी आपण बघू शकाल एका झेलसाठी 4 पॉईंट्स आहेत. स्टंपिंग आणि रनआउटसाठी 6 पॉईंट्स. रनआउट मल्टिपल तुम्हाला नक्कीच 3 आणि 3+3 अर्थातच या ठिकाणी देखील 6 पॉईंट्स. सो कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनसाठी इथे जर आपण बघितलं तर कॅप्टनसाठी आहेत 3 अर्थातच ते 3 मल्टिपल असतील आणि व्हाईस कॅप्टनसाठी 2 मल्टिपल असतील. सो ड्रीम 11 ज्या पद्धतीनं जो ॲप आहे फॅन्टेसी ॲप त्याच पद्धतीने ही वेबसाईट या ठिकाणी आहे ती म्हणजेच www.my11stars.in ही अजयजी पाटील यांची वेबसाईट आहे आणि अवश्य आपण त्या वेबसाईटला भेट द्या जेणेकरून आपल्या स्किल ज्या आहेत आपल्यामध्ये ग्रामीणचे खेळाडू आपण ज्यांना नेहमीच खेळत असताना बघत असतो आणि त्यांच्यावरती तुम्ही या ठिकाणी पैसे लावून घर बसल्या पैसे जिंकू शकता. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतो. सामन्याला होते सुरुवात. सोम 11 दातिवलीच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो दीपक दादा प्रतिष्ठान. या दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग मार्कवरती स्वप्नील म्हात्रे आणि स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या विरोधात आहे तो प्रशांत कुंभारकर. पहिला चेंडू गेम ऑन. ऑन ड्राईव्ह करतात मिडॉनला बेदूना चेंडू चालला कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती दर्जेदार सुरुवात चौकार. होता थोडे शफल झाले त्यानंतर पायामध्ये आलेला हा चेंडू त्याला सरळ बॅटने ड्राईव्ह केला मिडॉन आतमध्ये आणि सरळ हा चेंडू मिडॉनला भेदून गेला तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येने सुरुवात होते ती या पहिल्या डावाची. शफल झाला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. फ्रंट लेग बघू शकाल भरपूर पुढे होता आणि आडव्या बॅटने या ठिकाणी मिड विकेट क्लिअर करायचं होतं ते म्हणजेच प्रशांतला. ऑफस्टंपच्या थोडा बाहेर हा चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर वळत असताना आपण बघितला. डीपमध्ये लॉंग ऑफ आणि डीपमध्ये आहे ते सध्या तुम्ही बघू शकाल काऊ कॉर्नर. मिडॉन आतमध्ये आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग फ्लाइंग स्लीप बॅकवर्ड गली पॉइंट आणि कव्हर. हवेमध्ये लिडिंग एज फसवले आणि या ठिकाणी झेलची संधी नाकार देणार नाही. झेल घेतलाय कॉट अँड बोल्ड. पहिला धक्का 4 वरती बॅटिंग करणाऱ्या सोहम 11 दातिवली संघाला.
दिशे माजी सरपंच आदरणीय श्री लालचंद्रजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 2021 या तिसऱ्या पर्वामध्ये. त्यासोबत मनसेचे शाखा अध्यक्ष आहेत गेसरचे आपले साईनाथजी भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला धक्का बसला बॅटिंग करणारा सोहम इलेव्हन दातिवली या संघाला. पहिला चेंडू चौकाराने या डावाची सुरुवात केली होती ती फलंदाज प्रशांत कुंभारकरने त्याला माघारी परतवण्यामध्ये यश स्वप्नील मात्रेला. डावखुऱ्याचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत ते जीत भोईर जे आहे सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइड लांबीमध्ये हा चेंडू भरपूर उंच, खूप उंच पाहायला मिळतो आणि तितकाच लांब स्क्वेअर लेगच्या वरतून हा चेंडू सीमा पार. भव्य षटकार. शफल झाले, रूम क्रिएट केला होता अगोदरच, फटक्यासाठी जागा बनवली होती आणि स्क्वेअर लेगच्या वरतून योगेश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा आपण बघतोय षटकार. योगेश आघाडीला आलेले आहेत. आणि या दरम्यान ज्यांचं शुभागमन होते ग्रामस्थ आहेत घारेलीचे आदरणीय श्री रमेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकार आणि दुहेरी अंकामध्ये धावफलक पदार्पण करत असताना आपण बघतोय 10 वरती जीत भोईर जे वाखळींचे आहे तिसऱ्या क्रमांकावरती आणि स्ट्रायकिंग एंडला आघाडीला आलेले फलंदाज आपण बघतोय सोनारपाडाचे योगेश पाटील. स्वप्नील पुन्हा एकदा राईट अबोव्ह द विकेट. ऑन साइडला वळवला, गॅप मध्ये खेळता स्क्वेअर लेगला भरपूर मोठी गॅप आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि आणखी एक येतोय त्याच दिशेने षटकारानंतर चौकार. स्क्वेअर लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट भरपूर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी धावा वसूल करत असताना योगेश पाटील नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता 2 चेंडूंमध्ये होत आहेत 10. ट्रॅक चेंज केला, राऊंड द विकेटने आले योगेशसाठी. स्वप्नील ऑन साइडला वळवलेला चेंडू मिड विकेटला ज्या ठिकाणी सोमनाथ गायकर पोहोचले. उचलून फेक करतात, मिळेल फक्त 1 रन. अर्थातच आता आपण बघतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती 1 गडी बाद. सोहम इलेव्हन दातिवलीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 15 धावा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण बघितला तो दीपक दादा प्रतिष्ठान भावेश दळवी, यश चौधरी, जीवन चौधरी आणि राम माळी असा संघ एका बाजूला आपण बघतोय तो म्हणजे सोहम इलेव्हन दातिवली. दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली. ज्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत सिनियर खेळाडू आहे ते म्हणजे सुंबारलीचे सचिन भोईर, त्यानंतर रवींद्र संते, साई शेलार, सोमनाथ गायकर, विशाल मात्रे, नितीन मात्रे, रोहित पाटील, सुमित भोईर, महेश वेहेले, राज पाटील, स्वप्नील मात्रे, योगेश पाटील, हेमंत मात्रे आणि नितिकेश भोईर. जितिकेश भोईर आहेत. तर असा स्क्वॉड आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो दोन्ही संघांचा. प्रीमियर लीग ग्रामीण प्रीमियर लीगचे दुसरं पर्व आहे. इंडियन प्रीमियर लीगची स्थापना खऱ्या अर्थानं 2007 साली आपण बघितली. ललित मोदी जे IPLचे फर्स्ट चेअरमॅन आणि कमिशनर होते त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण बघितली. इंडियन प्रीमियर लीगची 2008 साली पहिलं सीझन आपण बघितलं IPLचा आणि त्यानंतर बऱ्याचशा प्रीमियर लीग जगभरामध्ये आपण बघितल्या. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग असेल, कॅरेबियन प्रीमियर लीग असेल वेस्ट इंडिजची, बांगलादेश प्रीमियर लीग असेल, बऱ्याचशा प्रीमियर लीग आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्या. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अशाच बऱ्याचशा प्रीमियर लीग पाहायला मिळतात. आणि ही दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करणारी ग्रामीण प्रीमियर लीग. ऑन साइडला फक्त दिशा दिल्या, ऑन साइडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॅकिंगसाठी चेंडू निसटलाय आणि आता दुसऱ्या धावेचा होतोय तो या ठिकाणी प्रयत्न. बाय 1 गेट 1 फ्री.
भरपूर वेगाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले रन घेत असताना दोन्ही फलंदाज योगेश पाटील आणि जित भोईर. शॉट मिड विकेटला दिशा देण्याचा प्रयत्न होता योगेशचा, ज्या ठिकाणी रवींद्र संते यांच्या हातामध्ये हा चेंडू गेला. त्यानंतर 9 सेकंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज डावखुऱ्याचा हा प्रतिभावंत असा यंगस्टर सुमित. फुलटॉस होता, बॅटची खालची कडा थर्डमॅन मध्ये हा चेंडू डायरेक्ट हिट आता देखील करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो देखील प्रयत्न फसला. त्या ठिकाणी हेमंत मात्रे होते शॉट थर्डमॅनला. आणि आणखी एक रिस्की रन या ठिकाणी आपण बघितली पूर्ण करत असताना ती जित भोईर, जे स्वतः डेंजर एंडला धावत होते. आणि बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा चेंडू जातं नॉन स्ट्रायकच्या फलंदाजांना कॉल देणं गरजेचं असतं, कारण त्यांना समोरच्या एंडला धावायचं असतं डेंजर एंडला. आणि त्यासोबत चेंडूवरची नजर त्यांची जास्त असते, कुठे चेंडू जातो आहे बिहाइंड द विकेट. आणि जित भोईरचा कॉल, त्यांनी एक रन कंप्लीट केली, धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 18 वरती. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी पुन्हा एकदा सज्ज झाले. निळजेच हे सुंदर असे क्रीडांगण, संपूर्ण क्रीडांगणावरती तुम्हाला गवत ग्रास पाहायला मिळेल, जणू काही हिरवळीची मखमल तुम्हाला पाहायला मिळेल या क्रीडांगणावरती. CID ही इन्स्टिट्यूट करार्थन लेदर बॉल क्रिकेटची धनंजयची चाळके सर यांची, आणि त्यांच्या माध्यमातून लेदर बॉलचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येते. पॅडल स्वीप करतायत, हवेमध्ये खेळलेत आणि हा चेंडू चाललाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, टप्पा घेतल्यानंतर सीमा पार, चौकार. पाळत स्वीप करण्यात आलं, या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आता करण्यात येतो. डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग पॉवर प्ले सुरू आहे, आणि त्यासोबत आपण बघतोय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक. आता देखील पॅडल स्वीप करता दिशा देत असताना तीच दिशा आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू चालला अलॉंग दी कार्पेट. योगेश पोचला, उचलून फेक करेल तोपर्यंत सहजरित्या पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा अवधी होता. आणि या दुहेरी धावसंख्येने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 24 वरती, 24 रन्स, 24 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पॉवर प्ले सुरू आहे. या दुसऱ्या षटकामधले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर चेंडकडून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो डावखुऱ्याचा हा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. ओहो, फॉलो थ्रो मध्ये गुड फिल्डिंग. फॉलो थ्रो मध्ये ज्या क्षणाला गोलंदाजाला आपल्या बॉडीचा बॅलन्स करायचा असतो, शरीराचा समतोल राखायचा असतो, कारण रिलीज पॉइंटला फोर्सने चेंडूला रिलीज केल्यानंतर फॉलो थ्रो मध्ये तो थांबण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या क्षणाला आलेला हा वेगवान चेंडूला त्याने त्या ठिकाणी थांबवलं. बॉल बॅक टू दी ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाजाचा. निर्धाव चेंडू सॉफ्ट हँड या ठिकाणी फक्त दिशा देत आहेत. ऑन साइडला चेंडूला ढकलून दिलं, समोर शॉट मिड विकेटला फॉलो थ्रो मधून पोहोचलाय सुमित, स्किट झाला आणि झाली ती रन या ठिकाणी दुसरी कंप्लीट. अर्थातच आता 2 षटकं संपन्न झाली, आणि आपण बघतोय धाव फलक बॅटिंग करणाऱ्या सोहेम इलेव्हन दातिवलीचं एक गडी बाद, 26 धावा. तर व्यासपीठातून मदत साई गोरे यांचं आगमन झाले, जे गेसर गावचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत उत्कृष्ट गोलंदाजासाठी LED TV आहे, त्यापैकी एक TV त्यांनी मात्र आम्हाला स्पॉन्सर केली आहे या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. तर त्याबद्दल साई गोरे यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक 2 या ठिकाणी संपन्न होतात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण बघितली ती म्हणजेच 15 धावा, आणि दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत 11 धावा. एक गडी बाद झाला, एक गडी पहिल्या षटकामध्ये बाद झाला. स्वप्नील मात्रे यांना पहिलं यश मिळालं. प्रशांत कुंभारकर ज्याने या डावाची सुरुवात चौकाराने केली, तो मात्र लगेचच माघारी परतला. जेलचीच्या स्वरूपात त्याला बाद व्हावं लागलं, आणि या डावाला आता पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश पाटील आणि त्यांच्या समवेत असलेला जित भोईर. ग्रामीणचे हे रथी महारथी सर्व तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांनी आपल्या गावाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असताना, नेतृत्व करत असताना
नाविन्यपूर्ण यश मिळवलेलं आहे. हे सर्व नामांकित खेळाडू ग्रामीणच्या माध्यमातून सध्या या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळत आहेत. दुसरा सामना आहे तिसऱ्या दिवसामधला. दीपक जाधव प्रतिष्ठान क्षेत्ररक्षण करतात, नाणेफेकीचा कौल जिंकून त्यांच्या विरुद्ध सोम इलेव्हन दातिवली फलंदाजी करत असताना षटक क्रमांक तृतीय आणि या षटकामध्ये येतो आहे सोमनाथ गायकर. पहिला चेंडू राऊंड विकेटने भरपूर वेगाने हा चेंडू पाहायला मिळाला, थायवरती आदळला, पायावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू जाऊन आदळतोय, वेग भरपूर होता, राऊंड विकेटने आले डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी. जलद गती गोलंदाज आहे. ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक, हे जाळं विणलेलं आहे ते स्वतः गोलंदाजाने. खऱ्या अर्थानं आपण बघतोय रणनीती आहे योगेश पाटीलसाठी, कारण ऑनसाईड हा योगेशचा स्ट्रॉंग झोन आहे. लॉंग ऑन डीप मध्ये आहे काबू कॉर्नर, त्यासोबत स्कोअर लेग आणि आहे ते लॉंग लेग. डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लॉंग ऑफ देखील. ऑनसाईडला पूलचा फटका आणि पूल या वेळेला होईल सक्सेसफुल. पॉवरफुल शॉट, 6 षटकार. आठवून दिले ते मिड विकेटच्या वरतून. षटकार आणि धावफलक आपण बघतोय आता जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजे 32 वरती. फ्रॉम द विकेटने गोलंदाजी करत असताना षटकार आल्यानंतर लगेचच डीप मधून रवींद्र संते गोलंदाजाकडे गेले. हे करणं गरजेचं आहे, कारण आता याची गरज आहे, कारण हे दोन्ही सिनियर आहेत. दोन्ही फलंदाज जर आपण बघितले मैदानाच्या आतमध्ये कित्येक वर्ष सोनारपाडा गावासाठी दिलेला हा योगेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला जीत भोईर ज्याने वाकळण गावाच्या माध्यमातून देखील नाविन्यपूर्ण यश मिळवलंय. दोन्ही फलंदाज आता तग धरत असताना पाहायला मिळतात, त्यांना रोखणं गरजेचं आहे. सोमनाथचा पुढचा चेंडू पिच ऑन साइडला, आणखी एक तडाखे बंद फटका योगेश पाटील ठोकला, आणखी एक दर्जेदार जीपीएल षटकार. चर्चा सत्र आता होईल, कारण 2 लागोपाठच्या ठिकाणी मोठे फटके येतात. आक्रमण काउंटर अटॅकला सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकारांशी धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 38 या आकड्यावरती. कमबॅक कसं असेल या ठिकाणी सोमनाथ गायकरचं. या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 वसूल केलेले आहेत या फलंदाज योगेश पाटीलने. राऊंड विकेटने पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला आता देखील दिशा देण्याचा प्रयत्न. फाईन लेगला सुमीच्या हातामध्ये हा चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता, शफल झाले आणि वेग या चेंडूमध्ये अगोदरच्या दोन्ही चेंडूंच्या तुलनेत ही लेन जर आपण बघितली थोडा पुढे नक्कीच पाहायला मिळाली. मॅच बॉल आलेला आहे त्या ठिकाणी. धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच 38 वरती सध्या स्थगित आहे. पहिल्या सामन्यामध्ये पहिलीच लढत आपण बघितली परी 11 डोंबिवली आणि श्लोक 11 खार्डीमध्ये. त्या सामन्यामध्ये 94 धावा उभारल्या होत्या परी 11 डोंबिवलीने. ऑन साइडला वळवतात, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, ते म्हणजेच रोहित उचलून फेक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 39 वरती. एका चेंडूचा खेळ अजूनही या षटकामधला शिल्लक. आतापर्यंत धावसंख्या आपण बघितली तर एकंदरीत 39. एक गडी बाद झालाय. आघाडीचा फलंदाज प्रशांत बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप जर आपण बघितली तर आतापर्यंत ती म्हणजेच 35 धावसंख्येची 42ची पार्टनरशिप या अगोदर आपण अगोदरच्या सामन्यामध्ये बघितली 5व्या विकेटसाठी. कारण 20 वरती 4 गडी बाद झाले होते आणि त्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये विराज मुंडे आणि निलेश भोईरमध्ये जी पार्टनरशिप 42ची बघितली आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती परी 11 डोंबिवलीने 94 धावसंख्या गाठली होती. आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय तर पहिली विकेट 4 वरती आणि त्यानंतर आतापर्यंत 35ची पार्टनरशिप आपण बघतोय जीत भोईर आणि योगेश पाटील मध्ये दुसऱ्या विकेटसाठी. रणनीती आखली जाते असताना केटून योगेश पाटील आहेत, डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जीत भोईरसाठी बॅकवर्ड पॉइंट आहे आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते स्वीपर कव्हर. आखू टप्प्याचा चेंडू आणि वळवलाय, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून जीत भोईर.
षटकार. तर एक सूचना मी करतो या ठिकाणी. पहिला सामना जो झाला, ज्या सामन्यामध्ये विजयी झाला तो परिलेवन डोंबिवली, आणि या सामन्यामधून जो संघ विजय होईल लगेचच आम्ही तिसरा सामना विनर मध्ये असेल आणि चौथा सामना लुझर मध्ये असेल. सो सर्व खेळाडू आणि जे संघ आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळतात, आपण कुठेही जाऊ नका, या सूचना आहेत आमच्या आयोजकांच्या. षटक या ठिकाणी संपन्न झालं ते तिसरं. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 15 आल्या, एक गडी बाद. दुसरं षटक सुमित यांचं 11चं, आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 19 धावा. 2 निर्धाव चेंडू आपण बघितले, एक सिंगल आपण बघितली, आणि 3 षटकार आले. शेवटच्या चेंडूवरती जीत भोईरच्या बॅटमधून अगोदर 2 षटकार आपण बघितले, ते म्हणजेच योगेश पाटीलच्या बॅटमधून, आणि धावसंख्या पाहायला मिळते बॅटिंग करणारा सोहम इलेवन दातिवलीची आपण बघतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, ती म्हणजेच 45. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. रणनीती या ठिकाणी आखली जाईल. टीम मिटिंग बोलवली नक्कीच असेल ती कॅप्टन विशाल म्हात्रेने, कारण आता काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज रौद्ररूप धारण करतात दोन्ही बाजूने. चांगली आता फलंदाजी अर्थातच मोठी फटके येण्यास सुरुवात झालेली आहे, आणि त्यांना रोखणं तितकंच गरजेचं असेल. 6 षटकांचे पहिलं सत्र सध्या सुरू असताना 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलक 45 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. जे समोर डाऊन दी ग्राउंड साईड स्क्रीन आहे, आमचे कॅमेरामॅन, तो ब्लॅक कलरचा पडदा साईड स्क्रीनच्या समोर आलेला आहे. आपण कृपया करून तो बॅक साईडला करायचा आहे. आणि आमचे मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटरचे आमचे प्रतिनिधी आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. थँक्यू. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी. षटक चौथं रवींद्र संते. फुलर लेंथ होता या ठिकाणी, बॅट खाली आणण्यास भाग पाडलं. फुलर लेंथ होता या ठिकाणी नक्कीच, आणि सरळ बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलर्स बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी नक्कीच, आणि फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू पहिला रवींद्र संतेचा. फुल टॉस होता, ऑन साइडला फ्लिक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तो बनेल. प्रेक्षक प्रयत्न भरपूर चांगले होते, त्यांच्या हाताला चाटून हा चेंडू सीमा पार. षटकार. हित होते त्या ठिकाणी, प्रयत्न नक्कीच चांगले होते, परंतु हाताला ब्रश होऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पडला. फ्लिकचा फटका योगेश पाटीलने दाखवला. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला त्या ठिकाणी. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, टप्पा पडलाय, आणि त्यानंतर स्वाभाविकपणे हा टेनिस बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेत असताना सीमा रेषा ओलांडतोय. चौकार. समोर डावखुऱ्याचा फलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट डावखुऱ्याचा फिरकीपटूला आणण्यात आलेला आहे. रणनीती आपण जर बघितली 3 षटकांमध्ये वेगवान गोलंदाजानंतर हा चौथा गोलंदाज स्पिनर या ठिकाणी नक्कीच आला, आणि या वेळेला हा चेंडू आपण बघतोय तो म्हणजेच निर्धाव. वेग होता 2 चेंडूंच्या तुलनेत, या चेंडूमध्ये वेग होता, आणि हा चेंडू लेंथ कमी करत असताना सरळ रेषेमध्ये निघून आला तो विकेट किपरच्या हातामध्ये. रवींद्र संते सॉफ्टने फक्त स्टिअर करतात. बॅकफुटला येत असताना शॉर्ट कव्हरमध्ये साई शेलार यांना आपण बघतो ठिकाणी फील्ड करत असताना चेंडूला सिंगल स्ट्राईक रोटेट करण्यात आली योगेशकडून. मॅचवर क्रिकेट खेळत असताना हे दोन्ही फलंदाज आपण बघतोय. धावसंख्या येते 2 ते 3 बाउंड्रीजमध्ये कन्वर्ट करतात प्रत्येक षटकामध्ये चेंडूला, आणि सिंगल डबल नुसार स्ट्राईक देखील रोटेट करतात, आणि स्मार्ट क्रिकेट खेळत असताना योगेश पाटील आणि जीत भोईरला सध्या या पहिल्या सत्रामध्ये आपण बघतोय. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 38 वरती इंडिव्हिज्युअल खेळत असताना आपण बघतोय ते म्हणजेच योगेश पाटीलला.
जे आघाडीला आलेले आहेत त्यांची साथ देतात तिसऱ्या क्रमांकावरती आलेले जीत भोईर जे सध्या स्ट्रायकिंग एंडला थांबलाय. क्रॉस बॅटेट उचलण्याचा प्रयत्न करत होते. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू भरपूर वळण घेत असताना पाहायला मिळाला. नॅचरल ब्रेक होता डावखुऱ्याच्या या गोलंदाज रवींद्र संत यांचा. षटक संपन्न चौथं आणि 4 षटकांमध्ये बॅटिंग करणारा सोहम इलेव्हन दातिवली जाऊन पोहोचला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 56-56. त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्यानंतर पुढचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात येईल. मी विनंती करेन आदरणीय श्री करसनजी पाटील साहेब जे गारुलीचे आहेत यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. आणि मी विनंती करेन श्री अनिलजी पाटील जे काटेईचे आहेत यांच्या शुभ हस्ते श्री करसनजी पाटील गारिवली यांचा सन्मान करण्यात येईल. षटक क्रमांक 5 मिस टायमिंग स्क्वेअर लेगला सोमनाथ गायकर चेंडू खाली आणि ज्या विकेटच्या शोधात होते फिल्डिंग करणारा संघ आपण बघतोय दीपक दादा प्रतिष्ठान तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळतोय. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप जर आपण बघितली ते या ठिकाणी टॅली करण्यात येईल परंतु 56 वरती दुसरा धक्का योगेश पाटील या ठिकाणी होत आहेत बाद. सन्मान ठिकाणी करण्यात येईल ज्यांचा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दीपक दादा प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक श्री महेंद्रजी मात्रे जे नांदिवलीचे आहेत दादांसाठी यथोचित सन्मान करण्यात येईल. आणि मी विनंती करेन श्री अनिलजी पाटील साहेब जे आपले काटेईचे आहेत यांच्या शुभ हस्ते श्री महेंद्रजी मात्रे दीपक दादा प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. 52 धावसंख्येची पार्टनरशिप त्या ठिकाणी आपण बघितली ती दुसऱ्या विकेटसाठी आणि योगेश पाटील इंडिव्हिज्युअल 38 वरती बाद होतो. पुढचा सन्मान सोहम इलेव्हन दातिवली हा देखील संघ या ठिकाणी खेळतो आणि या संघाचे पुरस्कर्ते आणि एक्स क्रिकेटर दातिवलीचे आदरणीय श्री मोतीरामजी दळवी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन श्री अनिलजी पाटील साहेब जे आमचे काटेईचे आहेत यांच्या शुभ हस्ते श्री मोतीरामजी दळवी साहेब सोहम इलेव्हन दातिवलीचे संघ मालक यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 56 वरती आहे. 2 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण बघतोय उत्कृष्ट फलंदाजासाठी टीव्ही आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते आमचे केसरचे आदरणीय श्री साई भोईर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन ती म्हणजेच श्री अनंताजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री साई भोईर घेसर यांचा यथोचित सन्मान करावा. तर जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी षटक सुरू आहे ते म्हणजेच 5वं ज्यामध्ये गोलंदाज रोहित पाटीलला आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले दुसरा चेंडू निर्धाव आणि आता आलाय तो फलंदाज जीत भोईरच्या बॅटमधून चौकार धाव फलक 60 वरती. षटक 5वं प्रगतीपथावर असताना रोहित पाटीलला वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती सचिन जाधव देखील नॉन स्ट्रायकरला दाखल झालाय. डीपमध्ये आहे ते बॅकवर्ड पॉईंट डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आतमध्ये आहे शॉर्ट कव्हर आतमध्ये थर्ड मॅन आतमध्ये फाईन लेग आतमध्ये डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन साईडला शफल झालाय. क्लीन बोल्ड यस्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते वाकवल्यात. तिसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करणारा सोहम इलेव्हन दातिवलीला.
योगेश पाटील आणि जीत बोईर या डावाला त्यांनी सावरलं. एका बाजूने योगेशने योगदान दिलं 38, तर जीतने योगदान दिलं ते 18 धावसंख्येचं. त्या दोन्ही फलंदाजांना माघारी पडतानामध्ये यश ते गोलंदाज रोहित पाटीलला. दोन महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळवून देतो. दुसरा आणि तिसरा ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला, तो म्हणजेच फिल्डिंग करणारा दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला. या षटकामधले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये येतो तो केतन मात्रे, मॅन फ्रॉम खार्डी. अवधवी खार्डीचा एक स्लॉगर आहे जो सध्या सोम 11 दातिलीचं प्रतिनिधित्व करतो आणि आलाय तो 5व्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला. मिडल ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. रोहितचा असेल 5वा चेंडू. ऑनसाइडला आता तुम्ही बघू शकाल 3 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. लो फुल टॉस होता, लॉफ्टेड ड्राईव्ह आहे लॉंग ऑफ मध्ये, ज्या ठिकाणी डीप मधून रवींद्र संते थोडंसं फंबल फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत सहजरित्या मिळालेल्या आहेत त्या 2 धावा. चेंडू जसा निसटला आणि लगेच दुसरी रन कंप्लीट करत असताना सतीश जाधव त्यांना डेंजर एंडला पोहोचायचं होतं. दुहेरी धावसंख्येने धावफलक आपण बघतोय 60 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या 5व्या षटकामधला. 62 झालेले आहेत, 62 वरती धावफलक. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून फुल टॉस होता, पुन्हा एकदा फास्टेड फुल टॉस होता. या अगोदर लोअर फुल टॉस आणि आता फास्टेड फुल टॉस. ऑन ड्राईव्ह केलं, सिंगल मिळते आणि एका यशस्वी षटकाची सांगता झाली. त्या विकेटच्या शोधात होता हा संघ. दीपक दादा प्रतिष्ठानचे 2 विकेट मिळवले रोहित पाटीलने आणि अवघ्या धावा खर्च केल्या या षटकामध्ये. त्या म्हणजेच 7 धावा 2 गडी बाद करत असताना आणि अर्थातच 5 षटकं संपन्न बॅटिंग करणारा सोम 11 दातिवली जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 या आकड्यावरती. आफ्टर 5th ओव्हर लॉस ऑफ 43 विकेट 6. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसरं षटक 19, चौथं षटक 11, म्हणजे 4ही षटकामध्ये दुहेरी धावा आल्या आणि 5व्या षटकामध्ये एकेरी धावा अर्थात 7 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केल्याने धावसंख्येला कुठेतरी आता लगाम लावण्यात येतो. रस्त्यावरती जेव्हा गाडी धावते तिची गती कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर उभे करण्यात येतात, गतिरोधक, आणि धावसंख्येला आता आळा घालण्यासाठी कुठेतरी विकेटची गरज होती. योगेश आणि जीत भरपूर वेगाने खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या सोम 11 दातिवलीचं धावफलक ते हलतं ठेवत होते, परंतु त्यांना माघारी परतवलं आणि आता या डावामध्ये कुठेतरी रोहितने कमबॅक करून दिलेला आहे ते दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला. स्लॉगरमध्ये सेकंड स्पेल म्हणता येणार नाही कारण कंटिन्यू करतात. ज्यांनी 4थं षटक हाताळलं होतं रवींद्र संते पुन्हा एकदा येतात. 6व्या षटकामध्ये धावसंख्या आतापर्यंत आहे ती 63. टप्पा पडलाय आणि हा चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळाला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता सरळ बॅटने केतन जे खार्डीचे आहेत. पहिला चेंडू तर निर्धाव. हवेमध्ये लिडिंग एज घेऊन शॉट कव्हरला त्या ठिकाणी राज पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू. विकेटचं पतन. केतन या ठिकाणी सस्त्यामध्ये परत आहेत. अर्थातच 4था झक्का बॅटिंग करणारा सोम 11 दातिवलीला. मोठागाव संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू श्री परेशजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे, ती म्हणजेच ग्रामीण प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. स्पर्धा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. आज 4 संघ आपण बघतोय. दुसरी लढत सोम 11 दातिवली आणि त्यांच्या विरोधात दीपक दादा प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये सध्या सुरू आहे. पहिलं सत्र स्लॉगरचं षटक, ज्यामध्ये या षटकामध्ये एकही धाव आलेली नाही आणि 1 विकेट मिळवली आहे रवींद्र संते यांनी. मिड ऑन आणि मिड ऑफ आतमध्ये आहेत. डाऊन द ग्राउंड डीप मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये.
तर स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला पाहायला मिळतील सध्या 2 क्षेत्ररक्षक. बॅक टू दी बॉलर मिड ऑनला, ज्या ठिकाणी स्वप्नील मात्रे थोडंसं फंबल झालंय. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी थांबवलं कारण लगेचच स्वतःला सावरलं स्वप्नील यांनी आणि उचलून लगेचच फेक केली, ती म्हणजेच नॉन स्ट्रायकिंग एंडला. मैदानाच्या आतमध्ये सतीश जाधव आणि त्यांच्या सोबतीला 6व्या क्रमांकावरती येत आहेत ते म्हणजेच राहुल पवार जे नावाळीचे आहेत. स्लोगरची भूमिका त्याची देखील राहिली नावाळीसाठी, परंतु या सामन्यामध्ये आता त्याला कामगिरी त्याच्याकडून अपेक्षा जास्त असेल कारण 3 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहेत आणि राहुल पवार आहेत स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला डीपमध्ये लॉंग ऑन, डीपमध्ये आहे मिड विकेट, डीपमध्ये स्क्वेअर लेग. रवींद्र संते पुढचा चेंडू, टप्पा पडला ऑन साईडला, खेचलाय, बाहुमधलं बळ पाहायला मिळालं आणि राहुल पवारची पॉवर या ठिकाणी आपण बघितली. मिड विकेट सीमा पार, हा षटकार. या ठिकाणी कमी होती. अगोदरचे चेंडू जर आपण बघितले 2 चेंडूंमध्ये 1 विकेट मिळवली होती. तिसऱ्या चेंडूवरती आली ती सिंगल, तो देखील फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करण्यात आलं होतं सदेशकडून, थोडी लेंथ कमी बॅकफुटला जसे आले आणि तसे या चेंडूला आडव्या बॅटने पाठवलं मिड विकेटच्या वरतून. षटकारणीशी धावफलक 70. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शॉर्ट कव्हर आतमध्ये आणि त्यासोबत पॉइंट, थर्डमॅन आणि फाईन लेग हे सध्या आतमध्ये. गती कमी होती, लेफ्ट केलाय चेंडूला, इट इज वाईड. चांगल्या पद्धतीनं लेफ्ट करत असताना वेल लेफ्ट, टप्पा पडला. हा चेंडू कमी गतीने बाहेरच्या बाजूने वळण घेणारा अवांतर. 71 वरती धावफलक आहे. ओव्हर पिच त्या ठिकाणी ड्राईव्ह करता डीपमध्ये मिड विकेटला. नितीन भरपूर वेगाने उचलला चेंडूला, फेक नॉन स्ट्रायकिंग केलं तर ॲक्युरेट फेक ही होती, परंतु चेंडू गॅदर करण्यामध्ये अपयश आलं. ते पहिल्या प्रयत्नामध्ये रवींद्रला आणि फलंदाज पोहोचलाय तो सतीश जाधव. 2 धावा, पुन्हा एकदा धावफलक 73 वरती. 1 चेंडूचा खेळ पहिल्या डावामधला आता शिल्लक. 73 आतापर्यंत. 1 चेंडूमध्ये किती धावा येतील हा चेंडू तितकाच महत्वाचा असेल कारण या षटकामध्ये आपण एक षटकार बघितलाय. धावा 10 खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत रवींद्र संते यांनी. राहुल पवार, फुल टॉस होता, दिशा देत्या स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये सोमनाथ गायकर वेगाने पोहोचला, उचलला चेंडूला, गुड फिल्डिंग, फेकी, थोडी स्वेअर आले आणि त्याचं रूपांतर लगेच दुसरी धाव झाली ती पूर्ण. गुड रनिंग, तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु अंपायर्सने नाकारले त्या ठिकाणी. नक्कीच मिळतील फक्त 2 धावा. पहिला डाव या ठिकाणी संपन्न होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दीपक प्रतिष्ठान हा संघ करत होता क्षेत्ररक्षण आणि त्यांनी आमंत्रित केलं होतं सौमिलवन दातिवलीला फलंदाज. थँक्यू सो मच करण काळन. दुसऱ्या सामन्यात आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये लक्ष ठेवण्यात आले ते 76 धावांचं 76 टू विन हे लक्ष आहे. ते म्हणजेच दीपदादा प्रतिष्ठान या संघासमोर. कॅप्टन या संघाचा विशाल म्हात्रे. दीपदादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाचा जो संघनायक आहे म्हणजेच विशाल आणि स्क्वॅड म्हणजे जो प्लेइंग 14चा जो संघ आहे स्क्वॅडमध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणजेच सचिन भोईर उंबारलीचा, रवींद्र संते, साई शेलार, सोमनाथ गायकर, विशाल म्हात्रे, नितीन म्हात्रे, रोहित पाटील, सुमित भोईर, महेश वेहले, राज पाटील, स्वप्नील म्हात्रे, योगेश पाटील, हेमंत म्हात्रे आणि नितिकेश भोईर असा एकूण संघ आहे. आणि त्यानंतर तुम्ही आता अपोनंट संघ म्हणजेच सोहम 11 दातिवली हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यामध्ये खेळाडू अशा प्रकारे आहेत: प्रवीण पाटील बोपर, जीत भोईर वाकळण, योगेश पाटील सोनारपाडा, सतीश जाधव, आकाश भोईर, प्रशांत कुंभारकर, योगेश पवार, केतन म्हात्रे, राहुल पवार, प्रवीण तांडेल, भावेश दळवी, यश चौधरी, जीवन चौधरी आणि राम माळी असा एकूण संघ आहे. तर पूर्ण दिवसाचा शेड्यूल जो ज्याप्रमाणे असतो ते म्हणजेच पहिल्या 4 संघांमध्ये 2 सामने, त्यानंतर तिसरा सामना खेळला जातो म्हणजेच विजेता म्हणजे दोन्ही सामन्यात विजेते संघ एकमेकांसमोर फाईट करतात. चौथा सामना अशा प्रकारे असतो की पहिल्या सामन्याचा जो पराभूत संघ आहे त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा विजेता जो संघ आहे
उपयोजित संघ म्हणजे दोन्ही संघातले जे पराभूत संघ दोन्ही सामन्यातले ते मात्र चौथ्या सामन्यामध्ये खेळतात. त्यानंतर पाचवा सामना अशा प्रकारे असतो. सामना क्रमांक 3चा पराभूत संघ आणि सामना क्रमांक 4चा विजेता संघ याच्यामध्ये फाईट होते. आणि त्यानंतर 6वा सामना अशा प्रकारे असतो. सामना क्रमांक 3चा विजेता संघ आणि सामना क्रमांक 5चा विजेता संघ याच्यामध्ये फाईट होते. असं एकूण 6 सामन्याचं शेड्यूल. पहिला षटक घेऊन आकाश भोईर. चेंडू पहिलाच ऑन साईडला उडवलाय. हवेमध्ये चेंडू शतशत जज करतोय आणि पहिल्या चेंडूवर मोठी सफलता. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. विशालची मात्र इथे विकेट मिळवली पहिल्या चेंडूवर आकाश भोईरने आणि पहिलाच धक्का लागलाय दीपदत्ता प्रतिष्ठान या संघाला. विशाल बॅक टू द पवेलियन. तर एक पारितोषिक आकाशसाठी येते साईनाथ भोईर यांच्याकडून जे घेसरचेच आहेत आणि आकाश ऑल्सो बिलॉंग्स टू घेसर. तर विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली आकाशने तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते साईनाथ भोईर यांच्याकडून आकाशसाठी. दिस इज ह्यूज प्राईज फॉर प्लेयर्स. आघाडीचा फलंदाज विशाल तंबूत परतला. विशालची जागा मध्ये घेतोय तो रवींद्र संते. स्ट्रायकिंग एंडला नितीन म्हात्रे वसाराचा खेळाडू आणि पहिल्या चेंडू एक मोठी सफलता. विशाल बॅक टू द पवेलियन. 76 टू विन टार्गेट चेस करत असताना पहिलाच धक्का लागलाय. क्रॉस बॅटेड शॉट. वॉट अ शॉट. पॉवर पॅक हिट आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. पाव टाकला जेव्हा त्याने विकेट मिळवली ती म्हणजे विशालची. पण पुढच्या चेंडूवर नितीनकडे उत्तर होतं आणि षटकार ठोकलाय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. आकाशचा पुढचा चेंडू इनसाइड आउट. वॉट अ शॉट. एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू येतोय आणि अजून एक धमाका होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार. तो फलंदाज नितीनने गुड बॅटिंग. आता मात्र हा फसलाय फटका. क्षेत्ररक्षक बघतो ते जज करतोय. योगेश चेंडूच्या खाली येत असणार फलंदाज बाद होणार. ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवलंय आकाशने आणि दुसरी सफलता आपल्या नावावर केली आहे. फलंदाज बाद. प्लेयर्स पैकी स्क्वॅड ज्याप्रमाणे सिलेक्ट केला गेला तर म्हणजेच एका तुम्ही पाहतात सोम 11 दातिवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. योगेश आहे, जीत, सतीश, यश, राहुल, केतन, आकाश, योगेश, जीवन, भावेश आणि प्रशांत. तर एका बाजूने पाहतात म्हणजेच दीपदत्ता प्रतिष्ठान संघ ज्याप्रमाणे अशा प्रकारे आहे जे खेळाडू या संघामध्ये सध्या खेळतात या सामन्यामध्ये. विशाल म्हात्रे, रवींद्र संते, गोपनाथ, सोमनाथ भोईर, सोमनाथ गायकर, रोहित पाटील, नितीन म्हात्रे, हेमंत म्हात्रे,
स्वप्नील म्हात्रे, योगेश पाटील, राज पाटील, सुमित भोईर, साई शिलार आणि नितिकेश भोईर. स्ट्रायकिंग एंडला रवींद्र संते. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू. फैयाज शेख यांचा सिग्नल येतो तो वाईट. विशाल आणि त्याचबरोबर माझ्यासोबत योगेशला. वाईटच्या सोबत धावसंख्या पुढे सरकल्या, धावफल करतात 13 धावा. 13 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट इन द फर्स्ट ओव्हर. पुढचा चेंडू आकाशचा. ऑन साइड अप्रतिम पुलचा फटका. चेंडू हवेमध्ये सफर करतोय आणि वेगाने चेंडू मध्ये डीप मध्ये सरकतोय आणि अप्रतिम झेल तिथे डीप स्क्वेअर लेगला टिपलाय. फलंदाज बाद. फॉर टीम सोम 11 दातिवली, रवींद्र गोपीनाथ संते बॅक टू द पवेलियन. इट्स अ बिग ब्लो फॉर आकाश. तिसरा धक्का दिला या षटकामध्ये. ओव्हर हॅट्रिक तर हॅट्रिक नाही तर ओव्हर हॅट्रिक निश्चितच कंप्लीट केल्या षटकामध्ये. 3 फलंदाज बाद केलेत आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय. षटकार निश्चित झाले ते नितीनच्या बॅटमधून, पण नंतर मात्र जबरदस्त कमबॅक केलंय आणि काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे ते आकाश भोईरने. 76 धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली होती, पण विकेट बॅलन्स करू शकले नाहीयेत काही स्टार्टिंगचे फलंदाज. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय सोमनाथ गायकर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये आणि चेंडू जातो निर्धाव. षटक समाप्त होते, पहिले षटक समाप्त होते. धावसंख्या 13 धावा. धावफलकर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे मात्र डाव सावरायची मात्र एक संधी आली आहे, म्हणजे सोमनाथ आणि त्याच्यासोबत आलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावर, तो 5व्या क्रमांकावर हेमंत म्हात्रे याच्याकडे. डावाला सावरावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. खरं बघायला गेलं तर स्वतःच्या संघातना ओपन करतात हे दोन्ही फलंदाज, हेमंत आणि त्याचबरोबर सोमनाथ. गेसरच्या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला, त्यामुळे निश्चितच मात्र खूप मोठी जबाबदारी असेल ती हेमंत आणि त्याचबरोबर सोमनाथच्या खांद्यावर. पहिल्या षटकात आकाशने जबरदस्त गोलंदाजी केली, 3 गोलंदाज बाद केले. चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ आणि पहिल्या सामन्याचा विजेता संघ तो म्हणजे स्पर 11 डोंबिवली यांच्यामध्ये फाईट होईल, ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा. याच्या पुढचा सामना ग्रामीण प्रीमियर लीग, आपण ही स्पर्धा पाहत आहात. स्पर्धेचा दुसरा पर्व आहे आणि तिसरा दिवस या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरा सामना इथे सुरू आहे. लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे विजेता याच्यामध्ये फाईट होईल. त्यानंतर मात्र पराभूत या दोन संघांमध्ये फाईट होईल, असा फॉर्मॅट आहे आजच्या दिवसाचा आणि प्रत्येक दिवसाचा सुद्धा. तर भावेश दळवी याच्यासाठी पारितोषिक येते मोतीराम दळवी यांच्याकडून. जर विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, 3000 रुपयाचं. ऑन साइडला चांगला फटका, टायमिंग चांगला आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, कॅमेरामॅनच्या बरोबर खाली आणि हा षटकार. सुपर शॉट फ्रॉम हेमंत. तर 22साठी पारितोषिक अशा प्रकारे, हॅट्रिक जरी घेतली तरी 3000 रुपयांनी. या षटकात कसेही 3 फलंदाज बाद करू दे तरी 3000 रुपयाचं पारितोषिक असेल ते मोतीराम दळवी यांच्याकडून. पहिले चेंडू आले तो षटकार. धावसंख्या 19. फुल लेंथ आहे. सेफ हँडने बॉटम हँडने चेंडूला फक्त दिशा दिली आहे मिड ऑफ रिजन मध्ये. तर मैदानावर तुम्ही आता षटकार ठोकलाय तो, नंतर पुढच्या चेंडूवर तो हेमंतने आणि अप्रतिम बॅटिंग
निश्चितच आपल्या संघासाठी करतोय. दबाव थोडासा दूर करतोय. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 25 धावा अंकित झाले धाव फलकावर. चांगली बॅटिंग. 76 धावसंख्येचा पाठलाग किती करत असताना आणि 25 धावा ज्या कुठल्या गेल्या त्याच्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक बॅट्समनने मात्र कॉन्ट्रीब्यूट केले आणि आतापर्यंत 4 षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळालेत. 2 षटकार आपण नितीनकडून बघितलेत, 2 षटकार हेमंतकडून बघितलेत आणि एक वाईड आहे. ओ लेग लान्स लेग स्लिप करायचं होतं, लेग फ्लिक करायचं होतं. मागे जातो चेंडू खूप वेगाने कन्फर्म करत असणार पंचांशी. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय की नाही, तर चेंडू ब्रश होऊन गेलाय असं पंचांचं म्हणणं आहे. त्यामुळे निर्धाव चेंडू. म्हणजे 25 धावा ज्या कुठल्या गेल्या त्यापैकी 4 षटकार ठोकले गेलेत. म्हणजे 24 धावा जागेवरच मारलेत आणि एक एक जी वाईटची धाव आहे ती सुद्धा गोलंदाजाने खर्च केली आहे. त्यामुळे आतापर्यंत सिंगल डबल कुठल्या प्रकारची धाव नाही आहे इनिंगमध्ये. या जेव्हा धावसंख्येचा पाठलाग किती करतोय दीपकदादा प्रतिष्ठान हा संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. इनसाइड आउट. वॉट अ शॉट. काय टायमिंग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय आणि खूप सुंदर टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. सीमारेषे बाहेर 4 धावा. सुपर बॅटिंग. आतापर्यंत जेवढे फटके आपण बघितलेत खास करून हेमंतकडून सर्व टायमिंग शॉट आहेत. समय साधनाने साधली आहे आणि तेवढी जबरदस्त बॅटिंग तो करतोय. कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 29 धावा धाव फलकावर. हो बॉटम हँडचा वापर. दिशा द्यायची होती फक्त चेंडूला. चेंडू बाउन्स सुद्धा चांगला मिळतो पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दुसरं षटक सुद्धा समाप्त होते या डॉट बरोबर आणि धावसंख्या 29 धावा. 14.5ची गती राखली प्रति षटकामागे. जेव्हा मात्र 6 षटकांमध्ये 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दीपकदादा प्रतिष्ठान या संघाला. प्रथम पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण प्रीमियर लीग रोख रुपये 2 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य एक क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव बाजूला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळते. ती मात्र तुम्हाला घेत असताना छातीचा अक्षरशः तुम्हाला कोट करावा लागणार. एवढी जड ट्रॉफी आहे, एवढी हेवी ट्रॉफी आहे ती क्रिस्टल ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो रोख रुपये 1 लाख आकर्षक भव्य दिव्य क्रिस्टल ट्रॉफी ब्युटिफुल ट्रॉफी. तिन्ही ट्रॉफ्याच्या तुम्हाला पाहायला मिळते. त्या सर्व क्रिस्टल ट्रॉफी आहेत. वेट भरपूर आहे, वजन भरपूर आहे. त्यामुळे इथे मात्र परफॉर्मन्सने तुम्हाला ही ट्रॉफी जिंकावी लागणार आणि छातीचा कोट करून ती ट्रॉफी स्वीकारावी लागणार. येस डेफिनेटली T20 वर्ल्ड फॉर्मॅट आम्ही बघतोय. म्हणजेच त्याच प्रकारची प्रतिकृती जणू काही ती ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते जी तुमच्या बरोबर आमच्या डाव्या बाजूला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 50,000 रुपये आहेत आणि आकर्षक ब्युटिफुल क्रिस्टल ट्रॉफी. खूप खूप धन्यवाद करसन पाटील जे घारविलीचे आहेत आणि क्रिकेटचे निस्तीम चाहते. वळूया मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतो तो जीत भोईर. समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला उजव्या हाताचा फलंदाज. येत असताना पण नंतर मात्र जबरदस्त उत्तर तुम्हाला पाहायला मिळालं हेमंतच्या बॅटमधून. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न इनसाइड एज आहे. क्रॉस बॅटेड शॉट तुम्ही पाहतात मिड विकेटला खेळायचा होता चेंडूला. थोडासा चेंडू खाली राहतोय. बॅटची खालची गडी घेऊन आतली गडी घेऊन मागे जातोय चेंडू. रुबी कट, चायना कट, लेमन कट बरीच काही नावं आहेत अशा फटक्यांना आणि तोपर्यंत कंप्लीट झाली ती 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 32 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जीत भोईर वैयक्तिक पहिल्याच स्पेलमध्ये तो गोलंदाजी करतोय. पहिला षटक आहे त्याचा वैयक्तिक. आउटसाइड एज. हा चेंडू फटकावायचा होता इनसाइड आउट कव्हरच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने पण तुम्ही वाटत आउटसाइड एज घेतली आणि एसटीच्या मागे योगेश कुठलीही चूक करत नाहीये आणि लागतो मैदानावर तो चौथा धक्का दीपकदादा प्रतिष्ठान या संघाला.
आतापर्यंत पाठलाग खूप चांगला केला आहे, पण त्यासाठी त्यांना 4 गडी गमवावे लागले. विशाल तंबूत परतला, एकही धावसंख्या न नोंदवता आकाशने त्याची विकेट मिळवली. त्यानंतर आपण नितीन म्हात्रेचा बघितला, जबरदस्त प्रतिकार केला, 2 षटकार त्याने ठोकले. तो सुद्धा तंबूत परतला. 3 चेंडूचा सामना करत असताना त्याची सुद्धा विकेट आकाशनेच घेतली. त्यानंतर आपण बघितलं रवींद्र संत, याची सुद्धा विकेट मिळवली ती आकाशने. आणि अशा प्रकारे 3 फलंदाज त्याने पहिल्या षटकात बाद केले आणि चौथा फलंदाज जो बाद झाला तो मागच्या षटका म्हणजे जीच्या षटकामध्ये त्याने मात्र 16 धावांचं योगदान दिलं ते हेमंत म्हात्रेने आपल्या संघासाठी. 38 स्टील रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. 18 चेंडू आतापर्यंत आलेत त्या 38 धावा. 18 चेंडू आतापर्यंत अजूनही हव्यात त्या 38 धावा. बघा विकेटवर जास्त वेळ थांबू नका, कारण या विकेटसाठी भरपूर मेहनत आहे, भरपूर परिश्रम आहेत. आणि खास करून ज्या मैदानाचा उल्लेख केला की मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर बघतोय, आपण मागच्या काही वर्षांमध्ये बघतोय ते म्हणजेच या मैदानावर लेदरचं सुद्धा खूप चांगलं क्रिकेट किंवा चांगले क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. तर सकाळ सत्रापासून आपण निश्चित आवाजावर उल्लेख करतोय फॅन्टेसी ॲप, ज्याचे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मुहूर्तमेढ रोवली गेली अजय पाटील यांच्या माध्यमातून. www.my11stars.in च्या माध्यमातून तुम्ही निश्चित तुम्ही सुद्धा घर बसल्या क्रिकेट खेळू शकता. घर बसल्या सुद्धा तुम्ही 4 पैसे कमवू शकता. हा एक आमचा प्रयत्न आहे की तुम्ही घर बसल्या क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट जर तुम्ही निस्सीम चाहते आहात, वेडे आहात, जर क्रिकेट तर तुम्हाला येऊन मैदानात बघणं शक्य नाही आहे, तर आपण सध्या चालू असलेल्या सामन्यातले 11 खेळाडू सिलेक्ट करा, त्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांची नावं नोंदवा आणि त्याच्या माध्यमातून 4 पैसे तुम्हाला सुद्धा मिळतील. हा प्रयत्न आहे अजय पाटील म्हणजेच www.my11stars.in या वेबसाईटच्या माध्यमातून. थँक्यू अजय आणि ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट फ्युचर. कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला अजयचा अजून एक प्रयत्न पाहायला मिळणार आहे. खाडीची जी स्पर्धा होणार आहे गावदेवी चषक खार्डी, या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला हे वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल, ते म्हणजेच www.my11stars.in या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. तिथे सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये निश्चितच पैसे कमवू शकता. माझ्यासोबत विशाल जो गुणस्थानिकाच्या भूमिकेत आहे, त्याबद्दल उजव्या बाजूला योगेश पाटील. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. आकाश हातात पुन्हा त्या चेंडू सोपवलाय. सेकंड स्पेलमध्ये होता आकाश, विकेट टेकर गोलंदाज आहे. चेंडू थोडासा स्लोवर होणार, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत थोडेसे, मागे सरकत आहे, तोपर्यंत चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होतात. सतीश जाधव आहे तिथे डीपमध्ये. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफरक करते 40 धावा. ग्रामीण प्रीमियर लीग सुंदर फॉर्मॅट. गतवर्षी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिलं पर्व आपण बघितलं, या स्पर्धेचं पहिलं पर्व अनुभवलं आणि दुसऱ्या पर्वामध्ये एक दिमाखात आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, स्लोअर वन गो चेंडू कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील पंचांकडे करतोय तो जीत. आणि यावर्षीचं पर्व जेव्हा ही संकल्पना रुजू झाली, संकल्पनेला सुरुवात झाली, तेव्हा निश्चितच उल्लेख केला गेला की यावर्षीचं आयोजन किंवा प्रयोजन मात्र खूप वेगळं असेल आणि तेच तुम्हाला आयोजन आणि प्रयोजन हे पाहायला मिळत आहे. कारण याच्या मागे नाव जोडलं गेलं, एक ब्रँड आहे तो शांतिरत्न ग्रुप, शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप. स्लोअर वन चेंडू बॉटमहँडचा वापर ऑनसाईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 धावाचा प्रयत्न असेल. दोन्ही धावा फलंदाज आपलं क्रीज सोडतायत आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग, सेन्सिबल क्रिकेट. आकाशच्या अगेन जर मोठे फटके येत नसेल तर अशा धावा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून धावफलक सुद्धा हलता राहायला पाहिजे आणि तो प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आकाशने 3 विकेट पहिल्या षटकात मिळवल्या होत्या आणि त्याने दबाव टाकला होता दिबदादा प्रतिष्ठान या संघावर आणि तेच फलंदाज मात्र या गोलंदाजीला समर्थनाचा प्रयत्न करतायत. फुल टॉस आहे. नो बॉल कॉल केले पंचांनी. सतीशने झेल टिपलाय पण मिळते ती एकच धाव. लगेचच गोलंदाजाने मात्र या डिसिजनला चॅलेंज केलंय. DRS ओव्हर द वेस्टसाठी पंचांनी सॉफ्ट सिग्नल जो होता मैदानाच्या आतमध्ये पंचांचा मुख्य सिग्नल आहे तो नो बॉल आहे. ओव्हर द वेस्ट चेंडू आहे. पण बघायचं इथे अशा मुवमेंटला तिसरे पंच काय निर्णय देतात कंट्रोल रूममधून. स्वतः अनंत पाटील सुद्धा जात असताना कारण ते ऑफिशियल आहे त्या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेत आहेत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 2 ही क्रिकेट स्पर्धा पहिल्या पर्वात जबरदस्त आपण बघितलं कामगिरी. संदीप फुटाणे असो, योगेश पाटील असो, सर्वांनी मात्र अक्षरशः कंबर कसली होती पहिल्या पर्वात या सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याची, या खेळाडूंना एकत्र आणण्याची. आणि पुढच्या वर्षात पहिल्या वर्षाचं ज्याप्रमाणे आपण बघितलं की गाजावाजा झाला किंवा त्याचं यश आपण बघितलं, त्यानंतर मात्र शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपने इथे इच्छा दर्शवली की आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहोत आणि मात्र यावर्षी आम्ही ही स्पर्धा यशस्वी करून दाखवू आणि तो प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप जबरदस्त प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी अप्रतिम सुसज्ज व्यवस्था पाहायला मिळते. फ्लेक्स पाहायला मिळत आहेत आणि व्यासपीठसुद्धा त्याहूनही सुंदर आहे.
तर बघायचं पंच या चेंडूवर काय सिग्नल करतात. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल फॉर आकाश भोईर अँड टीम. एकच रिव्ह्यू असतो प्रत्येक इनिंगमध्ये. तुम्हाला तो कुठे युटिलाइज करायचा आहे कॅप्टनवर डिपेंड आहे. मग तो रनआउटसाठी की ओव्हर द वेस्टसाठी योग्य दिशेने योग्य वेळेला तो रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही जर तो सक्सेसफुल झाला तरच तुम्हाला तो रिव्ह्यू कंटिन्यू करता येतो. फ्री हिट असेल तो पुढचा चेंडू. सुभाष पाटील यांचा सिग्नल येतोय. स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील. बघायचं फ्री हिट कशा प्रकारे कॅपिटलाइज करणार. शॉट ऑफ गुड लेंथ आणि काय चपराक चाबुक शॉट. बेसबॉल हिट षटकार. ते मात्र प्रश्न पडला आकाशला, कारण योगेश हा याच मैदानावरचा खेळाडू आहे. हेच त्याचं होम ग्राउंड आहे. याच मध्ये ते सराव सुद्धा करतात. त्यामुळे या ग्राउंडचा अंदाज त्याला खूप चांगला आहे. भौगोलिक परिस्थिती त्याला पूर्णपणे माहिती आहे आणि अतिशय निश्चित अक्षरशः तुटून पडला तो फ्री हिटच्या चेंडूवर. षटकार ठोकलाय. 6 धावांनी धावसंख्येने उंचवडी घेतली जाऊन विसावली धावसंख्या. दाफलकर एक्झॅक्टली 50 धावा कंप्लीट झाल्यात. तो 50 अप फॉर दिवसदादा प्रतिष्ठान. या संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात आणि पुढचा चेंडू स्लोअर होऊन होता. तो समजू शकला नाहीये. तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश पाटील. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे. 26 रिक्वायर्ड फ्रॉम द 13 डिलिव्हरी. 13-26चं समीकरण आहे ते दिबदादा प्रतिष्ठान या संघासमोर. खोदून काढलं चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे थोडेसे आणि त्यांना बीट करून डीप मध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा चौकार. खूप वर्ष झाली, पण त्यात मात्र पुन्हा एकदा ग्रामीण प्रीमियर लीग ह्या स्वरूपात एक नवीन क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. गतवर्षी मुहूर्तमेढ रोवली गेली. गतवर्षी सुरुवात झाली आणि यावर्षी आपण बघत आहोत या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे आणि अत्यंत दिमाखात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्यात या क्रिकेट स्पर्धेकडून. प्रेक्षकांना मात्र अजून काही चांगलं बघायचं, अजून काही नवीन बघायचं तर डेफिनेटली आमचे आयोजक सज्ज आहेत इथे मात्र निश्चितच चांगली क्रिकेट स्पर्धा तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आता ब्रँडच लागला आहे शांतिनिकेतन फ्रेंड्स ग्रुप. त्यामुळे स्पर्धा ही चांगलीच आणि यशस्वी होणार याच्यात मात्र शंका नाही. उद्या सिटी क्रिकेटचा पूल आहे त्यामुळे चांगलं अजून क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. आणि बरोबर 8:30ला पहिला सामना सुरू होईल. बॉटमॅनचा अप्रतिम सुरेख वापर गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक 22 जळवी चेंडू कव्हर करतो. 2 धावा इथे कंप्लीट होणार का बघायचं आहे. गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग. इंटेलिजंट क्रिकेट सोमनाथ त्यासाठीच ओळखला जातो. गेसरच्या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे त्याने परफॉर्म केलाय, ज्याप्रमाणे त्याने जीजी स्पोर्ट्स वाकणला मात्र मात दिली होती, परास्त केलं होतं. खरंच तो खेळ वाखण्याजोगा होता, तो खेळ बघण्यासारखा होता तो सोमनाथ गायकरचा. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या पुढे सरकली आहे. अंकित झाली एकूण धावफलकावर 56. पुन्हा बॉटमॅनचा वापर. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या पुढे कंप्लीट होणार का बघायचं आहे. इथे फेक चांगली होते आहे.
पण बघायचंय फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय तो फैयाजने आणि त्यांचा सॉफ्ट सिग्नल जो आहे तो फलंदाज बाद आहे. सॉफ्ट सिग्नल बाद आहे. बघायचंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय ते निश्चितच दिलेला आहे. फलंदाज पॉपी क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही पण ती कंट्रोल रूम मध्ये पंचांना मात्र बघावं लागेल. तर तिसऱ्या पंचांचा सिग्नल सुद्धा येतोय तर म्हणजेच फलंदाज बाद आहे. योगेशची खूप चांगली खेळी आणि एक विकेट सांभाळून खेळत असताना आपल्या संघासाठी चांगली पार्टनरशिप केली त्यांनी ती म्हणजेच 5व्या विकेटसाठी 4 गडी बाद झाल्यानंतर आणि चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं. 1 षटकार 2 चौकार त्याची खेळी 16 धाव्यांची आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी आणि त्यानंतर त्याची जागा घेतोय 7व्या क्रमांकावर येतो तो फलंदाजीला साई शेलार. वीस धाव्यांची 19 धाव्यांची अजूनही गरज आहे. चेंडू या षटकातले शिल्लक आहेत ते एकूण 4 म्हणजे एकूण 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 19 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला सोमनाथ. फुल टॉस आहे. 20 मध्ये चांगला फटका डिबेक्सच्या कव्हरला भावेश जवळ चेंडूवर येतोय. चांगली फेक होते भावेशकडून. किती इझिली चेंडू ते फेकतायत आणि एकच धाव मिळते या चेंडूवर. सेकंड स्पेलमध्ये आले तो जीत भोईर. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या 1 विकेट मिळवली ती पहिल्या स्पेलमध्ये. या स्पेलमध्ये सुद्धा तुम्ही पाहतात एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे मैदानावर. योगेश पाटील येतात काही चर्चा करतात कारण स्ट्रायकिंगला साई आलाय. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. धावसंख्या 58 धावा. अजूनही 18 धाव्यांची गरज आहे मैदानावर 9 चेंडूमध्ये. स्ट्रायकिंग एंडला साई शेलार. फलंदाजी करतोय संघ दीपकदादा प्रतिष्ठान. पाठला करतोय तो 76 धावेंचा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत. 18 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर स्टिअर करण्याचा प्रयत्न. थोडासा वाईड यॉर्कर चेंडू. एकदा कंप्लीट झाली दुसऱ्या प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे कंप्लीट होणार का बघायचं आहे. इथे फेक चुकते आहे ती जीतची आणि 2 धावा कंप्लीट झाले त्या चेंडूवर. चुका आणि चुकाच होत आहेत मैदानावर. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफलकावर त्या 60 धावा. अजूनही 18 धाव्यांची 18 नाही तर 16 धाव्यांची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर सन्मान्य काशीनाथ पाटील यांचं आगमन होते व्यासपीठावर. मनपूर्ण हार्दिक स्वागत. हा चेंडू बघायचा आहे. फुल टॉस आहे आणि त्याचा हा पॅटर्न स्ट्रोक स्ट्रेट टू द ग्राउंड सीमारेषे बाहेर आणि जणू काही काशीनाथ पाटील यांचं स्वागत केलंय ते साई शेलारने षटकाराने. कौशाचे निलेश बोरे यांना विनंती करतो व्यासपीठावर आपण यायचं आहे. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. पॅटर्न स्ट्रोक फेकून दिलाय अत्यंत लांब अत्यंत दूर मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी षटकार. निलेशला विनंती करतो निलेशने यायचं आहे. पहिल्या सामन्याचा सामनावीर निलेश भोईर. बडासाहेब यांच्या वतीने एक टी शर्ट सुद्धा आहे आपल्यासाठी. ते सुद्धा आपण स्वीकार करायचं त्याचा. त्यामुळे यायचं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या व्यासपीठावर. माजी सरपंच काटेगाव सन्मान्य काशीनाथ पाटील यांचं इथं आगमन झालं आहे. खूप मोलाचं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. संदीप फुटाणे ज्याप्रमाणे मला उल्लेख केला होता की स्पर्धा आम्ही यशस्वी करत आहोत त्याच्या मागे निश्चितच नावं खूप मोठी आहेत आणि निश्चितच क्रिकेटसाठी नेहमीच तत्पर नेहमीच तयार असतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सन्मान्य काशीनाथ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे आणि दीपकदादा प्रतिष्ठान हा संघ तुम्ही आता मैदानावर फलंदाजी करतोय. लक्ष गाठाच्या मैदानावर 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 6 चेंडू धावा आहेत त्या फक्त 4 धावा. पहिल्या सामन्याचा सामनावीर निलेश भोईर. निळजे गावचे सन्मान्य महेंद्र धर्म पाटील यांचे इथे आगमन झालं आहे. निळजे त्याचबरोबर सन्मान्य रवींद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झाले. मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर.
बडासाहेबचं टी शर्ट आम्ही देत आहोत ॲज अ मॅन ऑफ द मॅच आणि मी काशीनाथ दादांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं या खेळाडूला. मी सन्मान्य निवृत्ती पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. निवृत्ती पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते बाळासाहेबच्या वतीने एक टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅचसाठी ते आम्ही देत आहोत ते निलेश भोईरला. अवघ्या 4 धावांची गरज. दिशा दिली चेंडूला, फक्त दिशा, तुम्ही पाहतात चांगला फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे बाहेर आणि विजयी चौकार सोमनाथने ठोकला आपल्या बॅटमधून आणि सामना जिंकलाय तो पहिल्या चेंडूवर. इथे मात्र विशाल म्हात्रेच्या संघाने म्हणजेच दीपदादा प्रतिष्ठान या संघाने. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित व्यासपीठावर यायचं आहे पण त्या अगोदर दोन्ही संघांनी एकमेकांसमोर शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा.